बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या पडेगावमध्ये 1 एकरावरती एकाचा बंगलाच्या चोहू बाजूनं झाड दाटी, 4 गेट सगळे आतून बंद केलेले। पोलिसांना माहिती मिळते की या बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोकड, बंदुका, काडतुसं आहेत। पोलीस तिथे पोहोचतात आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथली लोक एका खोलीमध्ये जाऊ देत नाहीत। पोलिसांना जाब विचारतात की तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का? तरी देखील पोलीस त्याची झडती घेतात आणि मग जे बाहेर येतं ते आश्चर्यकारक आहे। खरं तर ती खोली ज्यावेळेस उघडली त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या खोलीमध्ये कपाट आहेत आणि आपण धान्य ठेवतो त्याच्या सगळ्या कोठ्या आहेत। त्या कोठ्या आणि ती कपाटं दोरीनं बांधलेली आहेत, म्हणजे चौकोन 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 करून दोरीने बांधलेली आहेत। पोलिसांना त्या दोऱ्या सुटत नाहीत। पोलीस ते दोऱ्या कापतात, कपाट उघडतात आणि त्यातून बाहेर पडतात पैशाची बंडलं। ह्या कोठ्या सगळ्या पैशानं भरून होत्या। त्यामध्ये नोटा होत्या 10च्या, 20च्या, 50च्या, 100च्या, 200च्या आणि बाद झालेल्या 500च्या नोटा देखील तिथे मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात। ह्या नोटाची रक्कम जी आहे ती आहे 5,26,29,560 रुपये। केवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोकडच मिळत नाही, तर 1.5 किलो सोनं मिळतं, ज्याची किंमत 21 लाख आहे। 3 किलो जवळपास म्हणजे 4 किलो चांदी मिळते, त्याची किंमत 8 लाख रुपये आहे। आणि वेगवेगळी शस्त्र मिळतात, ज्यामध्ये एक रिव्हॉल्वर, 2 पिस्तुले, 4 रायफल, मॅगझिन आणि काडतुसानं भरलेल्या बॅगा मिळतात। जिवंत काडतुसांची संख्या जी आहे ती 6,350 होती आणि रायफलची जी काडतुसं आहेत ती 632 होती। पण एवढंच मिळत नाही, तर वेगवेगळी 25 शस्त्रे मिळतात, ज्यामध्ये तलवार, चाकू, कुकरी, कोयता, गुप्ती, नाईफ, भाला, फरशी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू मिळतात। आणि हे सगळं बघून पोलीस अवाक होतात। एवढंच नाही, ते विदेशी दारूच्या खूप सारा साठा देखील या ठिकाणी मिळतो। आता ह्या व्यक्तीचं नाव काय, ज्याच्याकडे हे सगळं मिळालंय, तर त्याचं नाव आहे बाबा फरजान। कधी काळी शहरातला मोठा गुंड म्हणून याची ओळख होते। आता त्याचं निधन या ठिकाणी झालेलं आहे महिनाभरापूर्वी। साधारण 80-85 वर्षाचं वय होतं। कोण होता हा बाबा फरजान? तर बाबा फरजान कामगार नेता होता। वाळूजमध्ये कामगार संघटना होती। 1990च्या दशकामध्ये अपक्ष म्हणून विधानसभा लढवली होती। हरण चिन्ह होतं, मात्र त्यात त्याचा पराभव झाला। त्याला 2 मुलं आहेत, जी पुण्यात आहेत आणि इथे एक महिला राहत होती आणि तिच्यासाठी एक केअरटेकर देखील होता। आता बाबा फरजानवरती गुन्हे कुठले आहेत? 1983ला हत्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा आहे सिटी चौकमध्ये, 84ला मारामारीचा गुन्हा आहे, पुन्हा मारहाण करण्याचा सिटी चौकमध्ये गुन्हा आहे, 2016ला अपहरण करणं, जमीन बळकावणं असे वेगवेगळे गुन्हे देखील त्याच्यावरती आहेत। आता ह्या सगळ्या पोलिसांनी ही जी रक्कम जमा केली, तर पोलिसांना 5 मशीन या ठिकाणी लागल्या। ह्या मशीनद्वारे पोलीस 100, 50, 20, 10च्या नोटा जवळपास 14 तास मोजत होती आणि 5 लोक 5 मशीनवरती ही सगळी रक्कम जमा करत होती आणि पोलीसही हे सगळं बघून अवाक झाले। आता पोलिसांच्या एवढ्या मोठ्या काडतुस या ठिकाणी मिळाल्यात, त्यामुळे या प्रकरणात एटीएसची पण एंट्री झाली आहे। एटीएस या सगळ्या प्रकरणात चौकशी करते। पुन्हा छावणी भागामध्ये हे सर्व साहित्य मिळालंय, त्यामुळे छावणीची जी मिलिटरीची इंटेलिजन्स टीम आहे ती देखील या सगळ्या प्रकरणात चौकशी करते की आपल्या बाजूलाच एवढा मोठा शस्त्रसाठा आणि काडतुसं कशी मिळाली आहेत आणि ती कशी त्यांच्याकडे आली होती। आता ही सगळी रक्कम छावणी पोलीस ठाण्यामध्ये या ज्या कोठ्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत आणि ते सील करून तिथं पोलिसांचा पहारा, म्हणजे अख्खी रूम या पैशांना भरलेली आहेत। आणि पैसे ज्यावेळेस बाहेर काढत होते, आता तुम्हाला ते व्हिज्युअल पण पाहायला मिळत आहेत की कोट्यांमधून असे बंडलच्या बंडल बाहेर काढली जात होती आणि ती मोजली जात होती। आता एवढी मोठ्या प्रमाणावरती रक्कम त्याच्याकडे आली कुठून, या सगळ्या संदर्भात पोलीस आयकर विभागाला कळवतील। आयकर विभाग या सगळ्यांची चौकशी करेल। त्याच्यावरती कोणी दावा करतंय का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र अत्यंत गंभीर बाब ही आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शस्त्र आणि जिवंत काडतुसं सापडली आहेत, मोठ्या प्रमाणावरती रक्कम सापडली, ही नेमकी त्याच्याकडे आली कुठून? आणि आता पोलीस यात आणखीन नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करतात। पाहूयात शहराला हादरून टाकणाऱ्या घटनांमध्ये आणखीन काय काय पुढे येत आहे।